श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आता आपल्यापैकी बरेच जण माळ जप करत असतात. आता कुणाला माहिती आहे की जप माळमध्ये 108 मणीच का असतात किंवा ती 108 मण्यांचीच का असते? आपण ज्या माळेने जप करतो त्या माळेमध्ये किती मणी असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे. जप करण्यासाठी जी माळ आपण उपयोगात आणतो त्यामध्ये 108 मणी असतात. आता माळेमध्ये 108 मणीच का असतात यामागे धार्मिक बरेचसे वैज्ञानिक कारणही आहे. आता माळ ही रुद्राक्षाची असते, तुळशीची असती, स्फटिकांची असती, मोत्यांची बनलेली असती. या माळांमध्ये प्रत्येकामध्ये चमत्कारिक असे प्रभाव असतात. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होत असते. आता जी आपण माळ जप करतो तर त्या माळेमध्ये 108 मणी का असतात त्याचं उदाहरण म्हणजे जसं की आपण जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. आता सामान्यतः आपण 24 तासांमध्ये व्यक्ती 2,16,000 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासामध्ये 12 तास दैनिक कार्यामध्ये जातात आणि शिल्लक 12 तासामध्ये व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच्याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक असते. आता शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी 12 तासांमध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य होत नाही. यासाठीच आपण 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठेवलेली आहे. आता या संख्येच्या आधारावर जपमाळेमध्ये 108 मणी असतात. आता असं ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडाला 12 भागांमध्ये विभाजित केलेलं आहे, म्हणजेच 12 राशींमध्ये केलेलं आहे. तर यामध्ये 9 ग्रहांचाही समावेश आहे. आता 9 गुणिले 12 केलं तरी पण 108 संख्या येत असती. आता ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्र आहे. तर प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे एकूण 108 चरण होत असतात. आता माळेचं एक एक मोती नक्षत्राचा एक एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच काय तर 108 हा अंक पार केला की जपमाळेत एक मेरुमणी असतो आणि तो 108 अंक पूर्ण झाल्याची सूचना आपल्याला देत असतो. त्यामुळे नेहमी 108 मण्यांची माळेचा जप करण्याची प्रथा आहे. त्यामुळे जपमाळेमध्ये 108 मण्यांचीच माळ असते हे आपण प्रत्येकानेच बघितलेलं आहे. त्यामुळेच आता बऱ्याच जणांना माहिती नसतं, फक्त माळ जप करायची म्हणून करत असतात. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ होता. श्री स्वामी समर्थ.